नमस्कार, मी श्रेयस पुरोहित आणि आपण बघतोय मिकाईल चाल गेम सेकंड. आपल्यासमोर एक पोझिशन आहे. त्यामध्ये आपल्याला दिसेल की व्हाईटने ब्लॅकवर अटॅक केला आहे. व्हाईटचे सगळे पीस डेव्हलप आहेत, तर ब्लॅकचे पीसेस अजूनही आतच अडकलेले आहेत. आपल्याला इथे दिसेल, आपण इथे बघू शकतो की इथे हा रूक आणि हा रूक, हे दोन रूक कनेक्ट नाही झाले अजून, कारण की हा बिशप आहे मध्ये. या बिशपमुळे हे दोन रूक कनेक्ट नाही झाले आणि या बिशपला सुद्धा फक्त एकच स्क्वेअरला जाता येते, एकच स्क्वेअर कंट्रोल आहे त्याचा. आणखीन आपल्याला बघता येईल की जो ब्लॅक बिशप आहे ब्लॅक स्क्वेअरमधला, तर त्या बिशपने F6 आणि G7 या घरांवर कंट्रोल केला आहे. तसंच आपल्याला व्हाईट साईडनं बघता येईल की आपला जे व्हाईट बिशप आहे व्हाईट कलरमधला, तर त्याने G8ला आणि आपली जी क्वीन आहे व्हाईटची, ती डायरेक्टली H6ला चेक देऊ शकते. तर हे दोन्हीचा आपण विचार केला तर हे आपल्याला दिसून येतं की व्हाईटकडे जास्त स्पेस आहे. व्हाईटने ब्लॅकवर अटॅक केला आहे आणि ब्लॅकची अजून डेव्हलपमेंट व्हायची आहे. ठीक आहे, तर इथं आता व्हाईटची खेळी आहे आणि आपल्याला व्हाईटकडनं विचार करायचा आहे. तर व्हाईटकडं विचार करत असताना आपण पहिल्यांदाच कायम विचार करतो की चेकचा. तर इथे चेकनं काय होतं का बघूया. क्वीन H6 चेक. तर क्वीन H6 चेकला मला नाही वाटत आहे की काय होतं आहे, कारण की ब्लॅक स्क्वेअर बिशपचा F6 आणि G7ला कंट्रोल आहे, त्यामुळे आपोआपच बिशपमध्ये येईल आणि पुढे आपल्याला F6ला पण चेक देता येत नाही आहे. किंग जर समजा इथे E7ला हलायचा म्हटला तरी आपल्याला इथे F6ला चेक देऊन काय पुढे होत नाही आहे. तर ठीक आहे, हा आत्ता पहिला आपण विचार करू शकतो. इथे आपण दुसरा विचार करू शकतो, तो म्हणजे रूक G1ला घ्यायचा आणि त्यानंतर G6 खेळून वगैरे काय होतं आहे का, हा सुद्धा आपण इथे विचार करू शकतो. खरं तिथे सुद्धा आपल्याला बघता येईल की काय लगेच काय होत नाही आहे तिथे. तर आपला मेन जो एनिमी आहे, मेन जो आता इथे प्रॉब्लेम आहे, तो जो ब्लॅकचा बिशप आहे त्यानं F6 आणि G7ला कंट्रोल केला आहे. तर त्या कंट्रोलमधनं, त्या डायगोनलमधनं आपल्याला त्या बिशपला हलवायला लागणार आहे आणि ते हलवण्यासाठी आपण इथे मूव करू शकतो. ती म्हणजे रूक टेक्स F4. आता आपण इथे टॅक्टिक्स बघतोय, तर आपल्याला टॅक्टिकल जजमेंट इथे आली पाहिजे खेळताना, कारण की मेन म्हणजे आपण तालचे गेम बघतोय आणि ताल हा शेवटी टॅक्टिकल जिनियस होता. त्यामुळे इथे आपल्याला हा विचार करता येईल की रूक टेक्स F4 सॅक्रिफाईस देऊन काय करता येते का, कारण की एक बेनिफिट आपल्याला मिळतोय म्हणजे तो जो बिशप आहे तो F6 आणि G7 या घरांवरनं कंट्रोल सोडतोय. तर बघूयात आपण. त्याच्या आधी आपल्याला हे बघायला पाहिजे की तो बिशप त्या रूकला मारेल का, हे मेन आहे. सपोज जर अशा कंडिशनला किंग साईडला तर काय करता येत नाही आहे ब्लॅकला, तर क्वीन साईडला डेव्हलपमेंट म्हणून सपोज इथे बिशप D7 ही मूव आली, तर आता हा विचार आपल्याला करता यायला पाहिजे की बिशप D7 नंतर व्हाईटला काय करता येईल. तर ठीक आहे, आपण बघूया. बिशप D7 जर इथे मूव येत असेल तर इथे होईल रूक टेक्स F7 चेक, किंग टेक्स F7, रूक F1 चेक, किंग E7, G6 चेक, किंग D6, क्वीन B4 चेक आणि मला वाटतं इथे नेक्स्ट मूवला मेट होईल. ओके, तर त्यामुळे ब्लॅकला बिशप D7 सुद्धा मूव नाही चालत आहे. मागूया आपण. सपोज इथे रूक न मारता ब्लॅकने मूव केली B6. ठीक आहे, तर B6ला आपण सिंपल रूक F2 खेळू शकतो इथे,
कारण की रुक F2ला सुद्धा आपल्याला इथे पुढे प्लॅन करता येऊ शकतो. रुक F2ला नेक्स्ट प्लॅन म्हणजे आपल्याला बिशप G6ला घेऊन येता येईल आणि त्यानंतर ते जे पॉन आहे F7चे त्याच्यावर सुद्धा कंट्रोल घेता येईल, ते पॉन आपल्याला कॅप्चर करता येईल. असे बरेच प्लॅन आपल्याला इथे करता येतात. त्यामुळे आपल्याला ठीक आहे, त्यामुळे ब्लॅक इथे खेळेलच बिशप टेक्स F4, सॉरी बिशप टेक्स F4. ओके, तर बिशप टेक्स F4 नंतर आपल्याला प्लॅन बघायचा आहे आता, कारण की आपण रुक सॅक्रिफाईस केला आहे. तर क्वीन H6 चेक, ऑफकोर्स किंग E7, क्वीन F6 चेक, किंग पुन्हा F8 आणि इथे व्हाईटने मूव केली आहे G6. आता G6चा प्लॅन असा आहे की हे पॉन पिनमध्ये आहे, त्यामुळे हे पॉन तरी मरत नाही आहे इथे आत्ता तरी, ठीक आहे. त्यामुळे G6 खेळल्यानंतर व्हाईटचा प्लॅन असा आहे की G7 मेट करायची आहे व्हाईटला. तर त्यामुळे कंपल्सरी ब्लॅकला खेळावं लागेल बिशप H6. ओके, तर बिशप H6मुळे आता हा जो स्क्वेअर आहे यावर कंट्रोल आला आहे बिशपचा, त्यामुळे ते पॉन पुढे ढकलून चालणार नाही आहे. तर त्यासाठी आपल्याला एक मूव इथे करता येईल, ती म्हणजे रुक F1. ओके, तर इथे आता आपण बघितलं आहे की व्हाईटने पहिल्यापासूनच F7 या पॉनवर जास्तीत जास्त अटॅक करायचा प्रयत्न केला आहे आणि आणखीन एक अटॅक वाढवला आहे. आत्ता जर आपण बघितलं तर व्हाईटने इथे ॲक्च्युली मेट लावली आहे, क्वीन टेक्स पॉन चेक, क्वीन टेक्स क्वीन अँड रुक टेक्स पॉन मेट, सॉरी रुक टेक्स क्वीन मेट. तर अशी इथं मेट लावली आहे व्हाईटने. तर त्यामुळे इथे ब्लॅकला किंगसाठी स्पेस करणं गरजेचंच आहे. समजा आता त्याला स्पेस करायची झाली तर रुक हलवावं लागेल. जर रुक आता कुठं हलवायचा हा मेन प्रश्न आहे त्याच्यासमोरचा. तर समजा इथे रुक जर हलवला E7 तर डायरेक्टली क्वीन H8 चेकमेट होती. समजा इथे रुक हलवला D8 तर इथे होईल क्वीन H8 चेक, किंग E7, रुक टेक्स पॉन चेक, किंग D6, क्वीन D4 चेक, किंग C6 अँड क्वीन C5 चेकमेट. ओके, तर आता आपण परत मागे येऊया मेन पोझिशनला. ठीक आहे, तर आता आपण बघितलं की रुक टेक्स F4 ही टॅक्टिकल मूव आहे. रुक व्हाईटने सॅक्रिफाईस दिला आहे आणि व्हाईटने सॅक्रिफाईस देऊन तसं बघायला गेलं तर व्हाईटला पहिल्यापासूनच स्पेस ॲडव्हान्टेज आणि व्हाईटचा अटॅक होताच, तरी शेवटी अटॅकचा उपयोग करून घेणे महत्त्वाचं असतं. व्हाईटने ते स्वतःच्या अटॅकचा उपयोग करून घेतला, कोणतीही मिस्टेक नाही केली इथे. आणि असं नाही केलं की थोड्या वेळानं गेम जिंकूया आणि आपल्याला असं न जसं आपण जिंकतोच आहे, ब्लॅकची डेव्हलपमेंट काय झाली आहे आणि पोझिशनली खेळूया, असं काय व्हाईटने इथं नाही केलं. टॅक्टिक्सचा उपयोग केला. तर असं आपल्याला सुद्धा रिअल गेममध्ये करता येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला आणखीन भरपूर व्हिडिओ बघावे लागतील. तर भरपूर व्हिडिओ असेच तुम्ही बघण्यासाठी तुम्ही फेसबुकवर चेस इंडिया पेज लाईक करू शकता, इंटरनेटवर सर्च करू शकता आणि असे प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवू शकता. ओके, थँक्यू.